हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023च्या चालू घडामोडी आपण बघत आहोत आणि आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे पर्यावरण. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. 5 जून हा दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा त्या ठिकाणी केला जातो. इथं दोन गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एकतर या पर्यावरण दिनाची संकल्पना किंवा थीम काय होती आणि यावर्षी यजमान देश कोण होता हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. ओके, सो 5 जून जागतिक पर्यावरण दिवस अशी पहिली न्यूज आहे. ही यावर्षीची 51वी आवृत्ती त्या ठिकाणी आहे, म्हणजे 51वा हा पर्यावरण दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रश्न विचारताना या गोष्टीवर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की या वर्षीच्या पर्यावरण दिनाची संकल्पना ही काय होती. तर सोल्युशन्स टू प्लास्टिक पोल्युशन, जे जगभरामध्ये प्लास्टिकचं प्रदूषणाचा विळखा जो बसलेला आहे त्याला तरी आपल्याला कमी करावं लागेल, म्हणून ह्या प्लास्टिक पोल्युशनला सोल्युशन्स शोधण्यासाठीची ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. त्यामुळं कीवर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या वर्षीच्या संकल्पनेमध्ये कुठेतरी प्लास्टिक पोल्युशन त्या ठिकाणी आहे. कोटे डी आयव्हरी नावाचा देश या वर्षीचा यजमान देश त्या ठिकाणी आहे. 2022चा जो काही पर्यावरण दिवस होती त्याची थीम होती ओनली वन अर्थ आणि यजमान देश होता स्वीडन. मागच्या वर्षी त्याची 50वी आवृत्ती त्या ठिकाणी होती आणि यावर्षी त्याची 51वी आवृत्ती त्या ठिकाणी आहे. ओके, येस. भारताचं यजमानपद 2011 आणि 2018 मध्ये होतं. जेव्हा भारताकडं यजमानपद होतं तेव्हा त्याची 2011 मध्ये संकल्पना होती फॉरेस्ट नेचर ॲट युअर सर्व्हिस आणि 2018 मध्ये त्या ठिकाणी थीम होती बीट प्लास्टिक पोल्युशन. लक्षात ठेवा, बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये किंवा बऱ्याच तुमच्या रेफरन्स मटेरियलमध्ये 2023च्या पर्यावरण दिनाची संकल्पना काही ठिकाणी तुम्ही ही वाचली असेल, पण लक्षात ठेवा ऑफिशियल साईटला जर तुम्ही गेलात युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅमच्या या UNEPच्या ऑफिशियल साईटला जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना हीच दिसेल, सोल्युशन्स टू प्लास्टिक पोल्युशन. त्यामुळे वाचण्यात गफलत करू नका. यावर्षीची थीम जरी प्लास्टिक पोल्युशनवर बेस्ड असली तरी ही जी यावर्षी सांगते ती ऑलरेडी होऊन गेलेली आहे. यावर्षीची थीम अशीच आहे, लक्षात ठेवा. जर आयोगानं असा काहीतरी ऑप्शन दिला आणि हेच उत्तर बरोबर दिलं तर वैयक्तिक माझी जबाबदारी असेल की आयोगाला उत्तर चेंज करायला लागेल. ओके, सोल्युशन्स टू प्लास्टिक पोल्युशन अशीच थीम त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, 1972 मध्ये म्हणजे 5 ते 16 जून 1972 या काळामध्ये एक परिषद ऑर्गनाइज करण्यात आली होती. याच परिषदेमध्ये दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जावा ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. लक्षात ठेवा, हे 5 तिथून आलेलं आहे. ओके, सो 5 जून कुठून आलेला आहे तर 5 ते 16 जून 1972 मध्ये स्टॉकहोम इथं एक परिषद आयोजित करण्यात आली. याच परिषदेमध्ये पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली आणि 1973 पासून हा पर्यावरण दिवस दरवर्षी त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. सो लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे का स्टॉकहोम इथं एक ऐतिहासिक परिषद बसवली, ज्या परिषदेमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली. रादर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही महत्त्वाचे पर्यावरणविषयक करार झालेले दिसतील, मग इनिशिएटिव्ह झालेले असतील, 1992ची वसुंधरा परिषद असेल, 1997चा क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा त्या ठिकाणी पॅरिस ॲग्रीमेंट असेल, हे सगळं तुम्हाला 1972 नंतर झालेलं दिसतंय. याचा अर्थ या परिषदेनंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाची संवर्धन जी काही चळवळ आहे तिला गती मिळालेली दिसते. म्हणून ह्याच दिवशी जागतिक पर्यावरण दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, सगळ्यांना माहीत आहे आपल्या भारतामध्ये टोटल सध्याला 53 व्याघ्र प्रकल्प आहेत, परंतु आगामी काळामध्ये त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखीन एका प्रकल्पाची वाढ होऊ शकते. त्यामुळे देशात भविष्यात 54 व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकतात. ओके, सो भविष्यात म्हणजेच साधारणपणे 29 जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी देशातील 54व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. अंदाजित आहे की जो काही 29 जुलै व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो त्या 29 जुलैच्या पूर्वी या 54व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. ऑलरेडी तो ठरवलेला आहे कुठला आहे, फक्त आता घोषणा करण्याची त्या ठिकाणी राहिलेली आहे. मध्य प्रदेश या राज्यातला हा व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं नाव असणार आहे वीरांगणा दुर्गावती. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. जो काही 54व्या व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं
प्रपोज्ड नेम काय आहे तर त्याचं नाव आहे वीरांगणा दुर्गावती आणि कोणत्या राज्यात आहे तर तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे। वीरांगणा दुर्गावती आणि नौरादेही नावाची अभयारण्य आहेत, ही दोन अभयारण्ये एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यात व्याघ्र प्रकल्पामध्ये त्याचं रूपांतरण करण्यात येणार आहे। नरसिंहपूर दमोह सागर जिल्ह्यादरम्यान ही दोन अभयारण्ये त्या ठिकाणी आहेत। 2339 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळाचा हा नवीन व्याघ्र प्रकल्प असणार आहे। त्याचा कोर एरिया जो असणार आहे तो 1414 चौरस किलोमीटर इतका असणार आहे। याचा अर्थ कोर एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या असते आणि तिथं बऱ्याच ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात त्या रिस्ट्रिक्टेड असतात। बफर म्हणजे काय, जो गाभ्याच्या आजूबाजूचा एरिया आहे त्याला बफर म्हणतात। आदिवासी त्या ठिकाणी लाकूड गोळा करायला जाऊ शकतात, काही झाडांची पानं गोळा करू शकतात, काही शेती देखील करू शकतात। सो बफर म्हणजे असा एरिया जो कोर एरियाच्या बाजूला आहे जिथं ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलाउड त्या ठिकाणी असतात। सो गाभा तसेच एकूण क्षेत्रफळाचा जर विचार करायचा असेल तर तो मध्य प्रदेश राज्यातील भविष्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प देखील त्या ठिकाणी ठरणार आहे। एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे। ओके, मध्य प्रदेश मधला हा 7वा व्याघ्र प्रकल्प आहे। याच्यापूर्वी सातपुडा, कान्हा, संजय, पन्ना, बांधवगड आणि पेंच, लक्षात ठेवा याच नावाचा आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील व्याघ्र प्रकल्प आहे। सो पेंच दोन आहेत बघा, लक्षात ठेवा, एक पेंच आपल्या महाराष्ट्रात, एक पेंच मध्य प्रदेशमध्ये। सो सध्याला मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 7वा व्याघ्र प्रकल्प वीरांगणा दुर्गावती त्या ठिकाणी होऊ शकतो। अधिक माहितीमध्ये मी डिटेलमध्ये थोडं सांगणार आहे, कारण वाघाच्या संदर्भात ही बातमी त्या ठिकाणी आहे। भारतामध्ये वाघाचं संवर्धन व्हावं म्हणून प्रोजेक्ट टायगरची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली 1 एप्रिल 1973ला आणि याच गोष्टीला त्या ठिकाणी 50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। ओके, 5वी व्याघ्रगणना जी झाली नुकतीच 2022ची, त्याच्यानुसार भारतातील वाघांची संख्या जी आहे ती 3167 इतकी वाघांची संख्या त्या ठिकाणी आहे। 2018 मध्ये जेव्हा व्याघ्रगणना करण्यात आली तेव्हा 2967 इतके वाघ होते। याचा अर्थ तुम्हाला ही जी वाढ दिसते वाघांची ती 200 वाढ झालेली दिसते। सो वाघांच्या संख्येमध्ये 2018च्या तुलनेमध्ये 6.7% आणि संख्येच्या बाबतीत 200 ठिकाणी वाढ झालेली आहे। सध्याला देशामध्ये 53 व्याघ्र प्रकल्प आहेत। देशातील जे काही व्याघ्र प्रकल्प आहे त्यांचं एकूण क्षेत्रफळ आहे 75,796 चौरस किलोमीटर, जे आपल्या देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.3% आहे। हे थोडं माहिती असू द्या, कारण जो काही सेन्सस त्या ठिकाणी आली होती त्याच्यामध्ये बरेच आकडेवारी त्या ठिकाणी होती की 75,796 चौरस किलोमीटर इतकं 53 व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्रफळ आहे आणि हे देशाच्या आपल्या एकूण भूभागाच्या 2.3% इतका आहे। ओके, हा एक मॅप आहे, आय डोंट नो तुम्हाला कितपत दिसते। ह्या मॅपमध्ये भारतातील व्याघ्र प्रकल्प कोणत्या कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि किती नंबर्समध्ये आहे ते त्या ठिकाणी आहे। इथं महाराष्ट्रातले 6 दिसत आहेत बघा, मध्य प्रदेशमध्ये पण त्या ठिकाणी 6 दिसत आहेत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशी राज्य आहेत की जिथं व्याघ्र प्रकल्पांची संख्या ही जास्त आहे, एक प्रत्येकी 6 आहे। पण भविष्यामध्ये मध्य प्रदेश हे व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक असणारं राज्य ठरणार आहे, कारण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सध्याला 6 आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये 7वा प्रपोज त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल 6 व्याघ्र प्रकल्प मेळघाट, ताडोबा, नवेगाव, नागझिरा, भोर, पेंच आणि सह्याद्री। ओके, सो हे 6 व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी आहेत। सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आपल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, प्रत्येकी 6, परंतु भविष्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये 7 व्याघ्र प्रकल्प होण्याची शक्यता आहे। अजून घोषणा नाही झाली, ऑब्व्हियसली अजून झालेलं नाहीये, परंतु जेव्हा होईल तेव्हा मध्य प्रदेश सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारं देशातलं राज्य त्या ठिकाणी ठरणार आहे। फक्त माहिती असू द्या, 52वा आणि 53वा कुठला होता? 52वा आहे रामगढ विषधारी जे राजस्थानमध्ये आहे, 53वा व्याघ्र प्रकल्प आहे रानीपूर जो उत्तर प्रदेशमध्ये आहे। लक्षात ठेवा, दरवर्षी 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो, वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी। लक्षात ठेवा 29 जुलैलाच का, 29 जुलै 2010 मध्ये त्या ठिकाणी रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग नावाची एक परिषद आयोजित करण्यात आली आणि या परिषदेमध्ये असं ठरवण्यात आलं की पुढच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये वाघांची पॉप्युलेशन ही डबल करायची आहे, त्याला TX2 असं देखील म्हटलं जातं। सो हा ठराव जो आहे तो 29 जुलै 2010 मध्ये मांडण्यात आला, म्हणून दरवर्षी 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। सो आपल्या चालू घडामोडीच्या कोर्सचं वैशिष्ट्य हेच आहे की आपण
व्याघ्र प्रकल्प जेव्हा घोषणा होते तेव्हा 52वा असेल, 53वा असेल, भारतातल्या वाघांची संख्या असेल, ही एक जुजबी माहिती जी आहे ती आपण घेत असतो. कारण चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्हाला डॉट कनेक्ट करता आले पाहिजेत. एखादी गोष्ट तुम्ही वाचली असेल तर त्याच्या संदर्भानं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, तरच चालू घडामोडीचा अभ्यास जास्त इफेक्टिव्ह त्या ठिकाणी होतो. सो तुम्ही जे काही बाकीचे कोर्सेस बघत असतात त्याच्यामध्ये एवढा रिलेव्हन्स देऊन त्या ठिकाणी दिलेलं नसतं. सो आपण प्रयत्न तोच करत असतो की तुम्हाला तेवढे डॉट कनेक्ट करून देऊयात. ओके, येस. चलो, नंतर पाणथळ प्रदेश म्हणजे वेटलँड्स. लक्षात ठेवा, पाणथळ म्हणजे वेटलँड्स आणि खारपुटी म्हणजे मँग्रोव्ज. ओके, सो पाणथळ प्रदेश आणि खारपुटी संवर्धनासाठी 2 योजना केंद्र सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. ॲक्च्युली ह्या 2 योजनेची घोषणा 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. सो पाणथळ प्रदेशांसाठी कुठली आणि खारपुटीच्या संवर्धनासाठी कुठली योजना आहे ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेचा शुभारंभ जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. याचं निमित्त होतं यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन. या योजनांची घोषणा ऑलरेडी निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2023मध्ये जेव्हा 2023-24चा अर्थसंकल्प मांडत होत्या तेव्हा या योजनांची घोषणा त्या ठिकाणी केली होती. याचा उद्देश ऑब्वियसली आहे, नावामध्ये जर आपण हेडिंगमध्ये ते जर बघत असेल तर ऑब्वियसली देशातील पाणथळ प्रदेश आणि खारपुटीचं पुनरुज्जीवन करणं आणि त्यांचं संवर्धन करणं. कारण देशाच्या इकोसिस्टीममध्ये किंवा बायोडायव्हर्सिटीसाठी हे जे काही वेटलँड्स आहेत आणि हे काही मँग्रोव्ज वनं आहेत किंवा मँग्रोव्ज फॉरेस्ट आहे त्यांचा रोल फार महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. यांचं जतन संवर्धन करणं आपल्या इकोसिस्टीमसाठी फार महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि जी काही भारताची पुढं भविष्यात हरित अर्थव्यवस्था जी काही निर्माण करायची आहे आपल्याला, त्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी या 2 गोष्टींच्या संवर्धन होणं गरजेचं आहे. यासाठी केंद्र आणि राज्यांच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे. ऑब्वियसली केंद्र सरकारची योजना आहे म्हणून केंद्र सरकार म्हणते की आम्ही जास्त पैसे देऊ 80% आणि राज्यांचा वाटा 20% त्या ठिकाणी असणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रश्न विचारताना असा विचारला जाऊ शकतो की अमृत धरोहर नावाची योजना किंवा मिष्टी नावाची योजना कशासाठी आहे. सो लक्षात ठेवा, अमृत धरोहर म्हटल्यानंतर तुम्हाला वेटलँड हा शब्द लक्षात आला पाहिजे. ओके, सो पाणथळ प्रदेश लक्षात ठेवा. अमृत धरोहर ही योजना पाणथळ प्रदेशांचं संवर्धन किंवा वेटलँडच्या कॉन्झर्वेशनच्या संदर्भात आहे. तर मिष्टी नावाची योजना मँग्रोव्जच्या संदर्भात आहे. आता बघा, इथं मी आहे किंवा म शब्द आहे आणि इथं मँग्रोव्ज आहे. सो एम फॉर मँग्रोव्ज असं देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. कारण असा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की वेटलँडच्या किंवा पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करण्यासाठी कोणती योजना आहे. हे सोबत आपण वाचलेलं असतं त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही म्हणता ना 2 मध्येच कन्फ्युजन होतं. मग आपल्याला प्रश्न पडू शकतो की अमृत धरोहर आहे का नक्की मिष्टी आहे. सो लक्षात ठेवा, मिष्टीमध्ये एम आहे म्हणून ते मँग्रोव्हसाठी असणार आहे आणि अमृत धरोहर कशासाठी असणार आहे तर पाणथळ किंवा वेटलँड प्रदेशांसाठी असणार आहे. हे लक्षात ठेवा, हे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी लक्षात राहील. सो अमृत धरोहर योजना जी आहे ती वेटलँड सक्रिय लोकसहभागातून राज्यामध्ये देशामध्ये जी काही 75 रामसार स्थळं आहेत त्या रामसार स्थळांचं म्हणजेच पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करणं. बाकीच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही की नक्की ह्या योजनेमध्ये काय केलं जाणार आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, जो काही पाणथळ प्रदेश आहे त्या पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी अमृत धरोहर योजना आहे आणि रामसार नावाचा एक करार आहे. त्या रामसार कराराअंतर्गत देशातल्या 75 ठिकाणांना त्या ठिकाणी रामसार स्थळांचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. मिष्टी म्हणजे काय. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मिष्टी नावाची जी योजना सुरू करण्यात आलेली आहे खारपुटीच्या वनांच्या संवर्धनासाठी, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म काय आहे तर मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन. आता बघा, ही मँग्रोव्ज किंवा ही जी खारपुटीची झाडं असतात ती समुद्राच्या किनाऱ्याच्या आसपास असतात. म्हणजे खाडीचा प्रदेश वगैरे असतो ना, तिथं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही झाडं असतात. त्यामुळं शोर लाईन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. शोर लाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स. सो बेसिकली इथं काय आहे तर
वन्स अगेन इथं पण जी काही आजूबाजूची लोक आहेत त्या लोकसहभागातून त्या ठिकाणी खारपुटींच्या वनांचं संवर्धन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सो देशातील खारपुटीची परिसंस्था म्हणजे मँग्रोव्ज इकोसिस्टीम जी आहे ती पुनर्संचयित करणे आणि तिथं संरक्षण करणे पुढील 5 वर्षामध्ये देशातील 11 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळजवळ 540 चौरस किलोमीटरचं जे काही मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी विकसित केलं जाणार आहे. सो इथं लक्षात ठेवताना 2 गोष्टी चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत. प्रिलिम्सला तरी ॲटलिस्ट प्रश्न विचारताना तुम्हाला की पाणथळ प्रदेशांसाठी कोणती योजना आहे किंवा वेटलँड खारपुटींसाठी कुठली आहे. सो पाणथळ प्रदेशांसाठी अमृत धरोहर आणि खारपुटी किंवा मँग्रोव्हसाठी मिष्टी नावाची योजना त्या ठिकाणी आहे. ओके येस. नंतर हे वादळ जे आहे त्या वादळानं फार त्या ठिकाणी गोंधळ त्या ठिकाणी निर्माण केलेला होता. बरेच लोक ह्या वादळाची वाट बघून होते की नक्की काय प्रकार आहे हा. सो बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ जे आहे ते अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं होतं आणि फायनली ते गुजरातमध्ये येऊन त्या ठिकाणी धडकलेलं होतं. सो हे बिपरजॉय वादळ थोडं आपल्याला बघावं लागणार आहे. बिपरजॉय वादळ जे आहे ते मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये 6 जूनला त्या ठिकाणी तयार झालं. लक्षात ठेवा 6 जूनला अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय नावाचं वादळ तयार झालं. हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ होतं. हे तीव्र चक्रीवादळ का म्हणतोय कारण त्याचा ताशी वेग जो आहे तो जास्त होता, 100 किलोमीटरच्या पेक्षा जास्त होता, म्हणून ते एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म या गटात त्या ठिकाणी त्याचं ओळखलं गेलं. याचं नामकरण जे आहे ते बांगलादेशने केलेलं होतं. महत्त्वाची गोष्ट आहे बिपरजॉय या शब्दाचा अर्थ होतो बंगाली भाषेमध्ये आपत्ती. बिपरजॉय म्हणजे आपत्ती. ओके विशेष म्हणजे या वादळाचा बद्दल सांगायचं असेल तर 1982 पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च चक्रीवादळांपैकी सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ आहे. 10 दिवस हे चक्रीवादळ टिकलं. कारण लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगेन पण मी तुम्हाला म्हटलं की 6 जूनला हे अरबी समुद्रामध्ये तयार झालं आणि 15 जून 2023ला ते गुजरातला जखाऊ नावाचं बंदर आहे तिथे येऊन त्या ठिकाणी काय झालं धडकलं. सो याचा अर्थ ते 6 जूनला तयार झालं आणि 15 जूनला ते किनाऱ्याला धडकलं. याचा अर्थ त्याचं वादळ संपलं त्या ठिकाणी. याचा अर्थ हे 6 ते 15 जून या 10 दिवसाच्या कालावधीसाठी ऍक्टिव्ह होतं. सो लक्षात ठेवा पाठीमागच्या 20-30 वर्षापासून म्हणजे 1982 पासून अरबी समुद्रात तयार झालेल्या निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी सर्वाधिक काळ टिकलेलं हे चक्रीवादळ आहे. 10 दिवस हे चक्रीवादळ टिकलं म्हणजे काय 6 जूनला हे अरबी समुद्रामध्ये तयार झालं आणि ते 15 जूनला समुद्रावरून धडकलं किंवा किनाऱ्यावरती येऊन धडकलं म्हणून त्याला आपण 10 दिवस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. यापूर्वी सर्वाधिक काळासाठी टिकलेलं चक्रीवादळ आहे क्यार. 2019 मध्ये ते 9 दिवस 15 तास त्या ठिकाणी टिकलेलं होतं. क्यारचा रेकॉर्ड त्या ठिकाणी त्यांना मोडलेला आहे. महत्तम वेग बघा 115 ते 125 किलोमीटर त्या ठिकाणी होतं. धडक 15 जून 2023ला जखाऊ नावाचं बंदर आहे गुजरातमधल्या मांडवी जिल्ह्यामध्ये तिथे येऊन धडकलेलं होतं. सो बेसिकली हे येऊन धडकलं कुठल्या राज्यामध्ये तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो गुजरातमध्ये ही येऊन त्या ठिकाणी धडकलेलं होतं. थोडेफार पडसाद जे आहेत ह्या वादळाचे आपल्या अरबी समुद्रामध्ये किंवा थोडेफार राजस्थानला त्या ठिकाणी होते. पाकिस्तानमध्ये पण त्या ठिकाणी जाऊन हे वादळ धडकलेलं होतं कारण तो पट्टाच त्या ठिकाणी त्यानं कव्हर केलेला होता. गुजरातला धडकलेले गेल्या 25 वर्षातील पहिले तर 6 दशकातील तिसरे चक्रीवादळ आहे. पाठीमागच्या 25 वर्षात एकही चक्रीवादळ गुजरातला येऊन धडकलेलं नव्हतं. पहिलंच वादळ आहे जे गुजरातला येऊन धडकलं. प्रभावित देश 2 देश आहेत भारत आणि पाकिस्तान. भारतामध्ये गुजरातमध्ये हे जास्त धडकलं. सौराष्ट्र, कच्छ, मांडवी, द्वारकापूर, पोरबंदर, जामनगर, मोरबी असे बरेच ठिकाण आहेत. फक्त गुजरातमध्ये येऊन धडकलं हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाल की बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ जे आलं त्या चक्रीवादळाला बांगलादेशनं नाव दिलं. तुम्ही म्हणाल की वादळांचं नक्की नामकरण कसं होतं. हा एक ॲडिशनल मुद्दा मी तुम्हाला सांगतो कारण हे परीक्षेला विचारण्याची शक्यता फार कमी आहे पण स्टील तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की चक्रीवादळाचं नाव कसं दिलं जातं. सो चक्रीवादळाचं नामकरण करण्यासाठी आपल्याकडं आहेत टोटल 13 देश. लक्षात ठेवा जगातले 13 देश नाहीये तर उत्तर हिंदी महासागर ओके किंवा इंडियन ओशनचा जो काही उत्तरेकडचा भाग आहे त्या उत्तर हिंदी महासागरात चक्रीवादळाच्या प्रभावाखाली जे काही 13 देश आहेत ते 13 देश याचं नामकरण त्या ठिकाणी करत असतात. आता हे नामकरण करत असताना कसं करत असतात बघा. ओके अगदी उदाहरण देऊन सांगायचं असं तर आपण एक उदाहरण देऊयात म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. ओके सो इथं असतात देश
आणि इथं असतं लिस्ट ए, लिस्ट आपण लिस्ट 1 म्हणू, लिस्ट 2, लिस्ट 3 आणि लिस्ट 13. ओके, लक्षात ठेवा. ओके, आता इकडं काय असतं, इकडं देशांची नाव. ओके, देशांची नाव आपण धरून चाला तोपर्यंत ए, बी, सी, डी अँड सो ऑन, म्हणजे एन नंबर. ओके, एन हा 13 नंबर आहे. सो एन पर्यंत देश आहेत आणि इकडं 13 नाव आहे. ओके, सो आता प्रत्येक देशाला काय केलं जातं की तुम्ही टोटल 13 नावं द्यायची आहेत. बघा, ओके, येस, आता हा एक मी ड्रॉ केला टेबल, एक तुम्हाला समजून घ्यायला. ए नावाचा देश आहे, बी नावाचा देश आहे, सी नावाचा देश आहे, डी, ई, एफ आणि सो आणि एन पर्यंत. एन 13 नंबरला आहे म्हणून 13 देश आपण लिहिले. हे सगळं इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असतं. उत्तर हिंदी महासागराच्या चक्रीवादळांच्या प्रभावामध्ये असणारे जे काही 13 देश आहेत त्यांची इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर लावली जाते. इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर लावल्यानंतर प्रत्येकाला सांगितलं जातं की तुम्ही 13 नावं द्या. अशी 13 नावं दिली जातात. ओके, सो लिस्ट ए मध्ये टोटल 13 नावं. अशी टोटल किती नावं झाले, 13 गुणुले 13, अशी टोटल 169 नावं तयार होणार. ऑब्विसली ए देशानं 13 नावं दिली, बी देशानं 13 नावं दिली, सी देशानं 13 नावं दिली. आता बघा काय केलं जातं, पहिल्यांदा लिस्ट ए संपवली जाते. मग इथं या 13 देशांमध्ये कुठेही चक्रीवादळ येऊ दे, समजा आता चक्रीवादळ आलं त्याला हे नाव दिलं, त्याच्यानंतर लगेच दुसरं चक्रीवादळ आलं त्याला हे नाव दिलं, हे नाव दिलं, हे नाव दिलं, हे नाव दिलं, हे नाव दिलं. जेव्हा हे 13 नंबर संपतील तेव्हा लिस्ट 2 त्या ठिकाणी सुरू होईल, नंतर लिस्ट 3 सुरू होईल. याचा अर्थ इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अगोदर देशांची ऑर्डर लावली जाते. प्रत्येक देशाला 13 नावं सुचवली जातात की तुम्ही 13 नावं सांगून ठेवा आत्ताच. सो 13 नावं सगळ्यांकडून घेतली जातात आणि क्रमानं येणारी जी चक्रीवादळ आहेत त्याला ती नावं दिली जातात. ओके, सो त्याच्यानुसार ती ऑर्डर दिली जात असते. ओके, सो पाठीमागच्या महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मोखा नावाचं चक्रीवादळ आलं होतं. ओके, या महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ आलं होतं. सो जशी या उत्तर हिंदी महासागरामध्ये जेवढे काही देश आहेत तिथं जी काही वादळं येतील त्यांना क्रमानं ही नावं त्या ठिकाणी दिली जातात. एकदा काही यादी संपली की परत दुसरी यादी बनवली जाते. याचा अर्थ जोपर्यंत 169 नावं संपत नाहीत तोपर्यंत परत यादी त्या ठिकाणी अपडेट केली जात नाही. सो आपल्याला हे पण माहित असतं की आगामी जी काही वादळे येणार आहेत त्या वादळांना काय नाव त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सो उत्तर हिंदी महासागरात चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणारे जे काही 13 देश आहेत ते 13 देशाचं नामकरण करतात देशाच्या नावांच्या वर्णक्रमानुसार, म्हणजेच इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सुचवलेले नाव क्रमाने येणाऱ्या चक्रीवादळांना त्या ठिकाणी दिलं जातं. जे काही येणारं वादळ आहे त्याला हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. सिंपल ॲज दॅट. 13 देश 13 नावं सुचवतात, लिस्ट ए संपवली जाते, लिस्ट बी त्या ठिकाणी अशी संपवली जाते. ओके, येस. सो मे 2023 मध्ये आपण जून महिन्याच्या चालू घडामोडी बघतोय. मे महिन्याच्या चालू घडामोडी उत्तर हिंदी महासागरामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं, त्याचं नाव होतं मोखा आणि ह्या मोखाला नाव देणारा देश आहे येमेन. येमेन या देशानं मोखा नावाचं चक्रीवादळ वादळाला मोखा असं नाव त्या ठिकाणी दिलं होतं. ॲक्च्युली बऱ्याच पुस्तकांमध्ये मोछा वगैरे तुम्ही वाचलं असेल, मोछा नाही आहे, मोखा आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर येमेनमध्ये मोखा नावाचं एक गाव आहे. याच गावाच्या नावाने एक कॉफी देखील प्रसिद्ध आहे. सो जगामध्ये सर्वात जास्त कॉफी कुठली चांगली भेटते तर मोखा कॉफी. बघा तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही गेल्यानंतर या नावाची कॉफी तुम्हाला दिसते बघा लिस्टमध्ये, MOCCHHA. ओके, सो हे मोछा नसतं, हे मोखा असतं. ओके, सो मोखा नावाचा एक कॉफीचा प्रकार आहे तो त्याच ठिकाणी भेटतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये वगैरे भेटला तर या मोखा नावाची कॉफी देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असते. ओके, सो मोखा नावाचं चक्रीवादळ ह्याच्या अगोदर आलं होतं, त्याला येमेननं नामकरण त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, नंतर स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2023 नावाचा एक अहवाल आहे, तो रिलीज त्या ठिकाणी झालेला आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नावाची एक नवी दिल्लीमधली संस्था आहे, त्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला होता. याचं निमित्त होतं जागतिक पर्यावरण दिन, जो 5 जूनला सेलिब्रेट केला जातो. भारतातील एकूण 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची ही क्रमवारी त्या ठिकाणी आहे. क्रमवारी फार मोठी आहे, परंतु फक्त त्यातले 3 निकष आणि प्रथम क्रमांकाचे राज्य आपण घेणार आहोत. एकूण पर्यावरण कामगिरीमध्ये तेलंगणा राज्य प्रथम क्रमांकावर आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2023च्या अहवालानुसार ओव्हरऑल एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्समध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर तेलंगणा आहे. नंतर कृषीमध्ये त्या ठिकाणी मध्य प्रदेश,
1 नंबरला आहे. नंतर आहे सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये गुजरात 1 नंबरला त्या ठिकाणी आहे. एन्व्हायरमेंटच्या संदर्भात बघतोय म्हणून फक्त तेलंगणा चांगलं लक्षात ठेवा, इथंच प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. ओके, येस. नंतर आहे काय आहे प्लास्टिक फॉल. प्लास्टिक फॉल म्हणजे काय, तर मी एकदम साधं उदाहरण देतो. इमॅजिन करा की पाऊस पडतोय, त्या पावसामध्ये प्लास्टिकचे मायक्रो कण आहेत, तर त्याला तुम्ही काय म्हणाल, तर त्याला म्हटलं जातं प्लास्टिक फॉल. प्लास्टिक फॉल म्हणजे जो काही पडणारा पाऊस आहे, त्या पडणाऱ्या पावसामध्ये प्लास्टिकचे मायक्रो त्या ठिकाणी कण त्या ठिकाणी असणे, त्याला आपण प्लास्टिक फॉल असं त्या ठिकाणी म्हणतो. सो अर्थ काय, आकाशातून मायक्रो प्लास्टिकचा पाऊस पडण्याची हवामान घटना. सो पाऊस पडतोय, त्या पावसामध्ये प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म कण त्या ठिकाणी आहेत. चर्चेत असण्याचे कारण पॅरिसमध्ये 50 किलो मायक्रोप्लास्टिक फॉल होण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला होता. सो इथं प्रोसिजर दिले. ॲक्च्युली हे नक्की कसं होणार हे थोडं सांगणं टेक्निकली अवघड आहे फार माझ्यासाठी. फक्त जो काही पडणारा पाऊस आहे, त्या पडणाऱ्या पावसांमध्ये त्या ठिकाणी प्लास्टिकचे कण त्या ठिकाणी सापडतील असा अंदाज त्या ठिकाणी होतात. अहवालानुसार शहराला सुमारे 40 ते 48 किलोग्रॅम मुक्त तरंगणारे फ्री फ्लोटिंग प्लास्टिकचे तुकडे अनुभवाला मिळतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आणि प्लास्टिकचा पाऊस समाविष्ट असणारा जगातील पहिला अहवाल त्या ठिकाणी होता. असा पहिलाच अहवाल होता, ज्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं की प्लास्टिक फॉल पडू शकतो. सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला 2 गोष्टी विचारल्या जाऊ शकतात की प्लास्टिक फॉल हा कुठं पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, तर पॅरिसमध्ये. बाकीच्या आकडेवारी जास्त लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. ओके, येस. नंतर आहे भारताचा पहिला शहरी हवामान चित्रपट महोत्सव, त्याला आपण फर्स्ट अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिवल देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. नवी दिल्ली इथं हा आयोजित करण्यात आला होता. जो काही हवामान बदल होतो, त्या हवामान बदलानुसार आपल्याला आता ॲडॅप्ट व्हावं लागणार आहे. आपली शहरं तशा पद्धतीची बनवावी लागणार आहेत. त्या संदर्भात जे काही चित्रपट वगैरे असतील त्याच्यासाठी हा महोत्सव त्या ठिकाणी होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सनं त्याचं आयोजन केलं होतं. त्याला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय, फ्रेंच विकास संस्था आणि युरोपियन युनियननं त्यांना सहाय्य त्या ठिकाणी केलं होतं. आणि अशामध्ये वातावरणाच्या बदलानुसार शहरं जशी ॲडॉप्ट होतात त्यासाठी ज्या काही डॉक्युमेंटरी किंवा जे चित्रपट बनवलं होतं त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. नंतर आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात 3 योजना जाहीर करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने त्या ठिकाणी घेतला होता. सो महत्त्वाची गोष्ट आहे. योजनांची नावं नाही आहेत, परंतु एवढंच सांगितण्यात आलं होतं की ह्या ज्या काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून जे काही डिझास्टर्स येतात इंडियामध्ये ते कुठंतरी रोखलं जाणार आहे. यासाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलं. इथं बेसिकली काय केलं जाणार आहे, तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे अग्निशमन सेवा, म्हणजे जेव्हा विशिष्ट ठिकाणी आगी लागतात ते आगी कशा विझवायच्या. महत्त्वाची गोष्ट 7 शहरांमध्ये पुराचं प्रमाण कसं कमी करायचं. मोठ्या प्रमाणात फ्लड्स येतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ह्या फ्लड्समुळे मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट भूस्खलन किंवा आपण त्याला लँडस्लायडिंग त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो ह्या 3 योजना म्हणजे काय, तर ह्या 3 ज्या डिझास्टर्स आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी 8,000 कोटींची तरतूद आहे. सो बेसिकली आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित 3 योजना जाहीर म्हणजे काय, तर 3 डिझास्टरशी संबंधित त्या ठिकाणी फायनान्सिंग केलं जाणार आहे. एक अग्निशमन किंवा आगी लागण्याच्या घटना कमी करणं किंवा लागल्या असतील तर त्या कसे कमी करणं, पुराचं प्रमाण कमी करणं, आणि तिसरं लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन त्या ठिकाणी रोखायचं आहे. कुठल्या 7 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो तो रोखायचा आहे, तर मुंबई, पुणे ही आपल्या महाराष्ट्रातली शहरं आहे. चेन्नई असेल, कोलकाता असेल, बंगळुरू असेल, हैदराबाद असेल आणि अहमदाबाद असेल. ओके, सो ह्या 7 शहरांमध्ये पूर कमी करण्याचं प्रमाण त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, तर 3 डिझास्टरच्या संबंधित त्या ठिकाणी फायनान्सिंग केलं जाणार आहे. 8,000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी असणार आहे. नंतर जागतिक संवर्धन परिषद म्हणजेच वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस जी आहे ती 2025ची त्या ठिकाणी कुठं होणार आहे, तर 2025ची परिषद अबुधाबी या ठिकाणी होणार आहे. नुकतंच या काँग्रेसचं आयोजन कुठं व्हावं यासाठी मोठी स्पर्धा त्या ठिकाणी होते आणि फायनली अबुधाबीनं ही बीड जिंकलेली आहे. युनायटेड अरब एमिरेट्समधल्या अबुधाबी या ठिकाणी वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस त्या ठिकाणी पार पडणार आहे. IUCN कडून त्याचं आयोजन केलं जाणार आहे. IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. याच संस्थेकडून रेड लिस्ट नावाची लिस्ट देखील त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाते. जे काही जगभरातले
धोक्यात असलेले वन्य प्राणी असतील, वनस्पती असतील, त्यांची यादी त्या ठिकाणी असते. या वर्ल्ड संवर्धन परिषदेचं आयोजन दर 4 वर्षांनी केलं जातं. ह्याच्यापूर्वी म्हणजे 2021 मध्ये ही परिषद मार्सिले, फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. परंतु प्रश्न विचारताना तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. येणार आहे तर अबुधाबी. ओके, येस. आता आपण काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी बघूयात. 8 जून हा जागतिक महासागर दिवस म्हणजे वर्ल्ड ओशन डे म्हणून डिक्लेअर केला जातो. याची थीम आहे प्लॅनेट ओशन, द टाइड्स आर चेंजिंग. लक्षात ठेवा, प्लॅनेट ओशन, द टाइड्स आर चेंजिंग असं त्याचं संकल्पना होती. 16 जून हा दिवस जागतिक सागरी कासव दिवस, सी टॉर्टॉइस म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. 17 जून हा जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठीचा दिवस म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केला जातो. आणि यावर्षीची थीम तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायची आहे, हर लँड हर राईट्स. लक्षात ठेवा, याचा अर्थ स्त्रीत्वाच्या संदर्भातली ही गोष्ट आहे. हर म्हणजे आपण ती म्हणतो. सो हर लँड हर राईट्स या संकल्पनेच्या अंतर्गत या वर्षीचा वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठीचा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात वनीकरण कमी होते, झालं तोडली जात आहे, त्यामुळे वाळवंटाचं प्रमाण वाढत आहे आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात दुष्काळ देखील पडत आहे. हे कुठेतरी प्रमाण कमी व्हावं म्हणून लोकांमध्ये झाडं लावण्याच्या संदर्भात असू देत, अवेअरनेस करणं हे त्या ठिकाणी या दिवसाचा उद्देश त्या ठिकाणी असतो. नंतर भारतात निर्मिती केलेल्या शाश्वत हवाई इंधनाचा वापर केलेलं पहिलं प्रवासी विमान उड्डाण जे आहे ते पुणे ते दिल्लीच्या दरम्यान धावलेलं आहे. याचा अर्थ हे जे काही फ्युएल आहे ह्या फ्युएलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कार्बन इमिशन होत नाही किंवा हे इंधन तयार करत असताना कोणत्याही प्रकारे कार्बन इमिशन झालेलं नाही. त्याला आपण सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल त्या ठिकाणी म्हणतो. ओके, नंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने म्हणजे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे, त्याला आपण NTC असं म्हणतो, त्यांनी चित्त्यांसाठी स्थापन केलेल्या 11 सदस्यीय सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेश गोपाल आपण नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये त्या ठिकाणी 70 वर्षानंतर चित्ता त्या ठिकाणी आणलेला आहे. परंतु हे चित्ता जेव्हा आणले तेव्हा मोठ्या प्रमाणात चित्त्यांचा मृत्यू व्हायला सुरू झालेला आहे. ह्या मृत्यूंची नक्की कारण काय आहे, त्यांच्या आदिवासासाठी आपण काही करू शकतो का, हे बघण्यासाठी राजेश गोपाल यांच्या अंडर त्या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे NTC ने. ओके, नंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान किंवा कुनो नॅशनल पार्क जे आहे आपण त्याला KNP असं देखील म्हणतो, या नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडण्यात आलेले आहे. सुरुवातीला आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यात येतं आणि नंतर ते वातावरणाशी मिळते जुळते झाले की त्यांना मग मुख्य अभयारण्यात किंवा मुख्य नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येतं. सो निरवा नावाचा दक्षिण आफ्रिकेतून आणलेली जी काही मादी चित्ता आहे त्या मादी चित्ताला आता कुनो नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे. नंतर सागरी कासवांना जगण्याचा आणि आरोग्यदायी वातावरणात मुक्तपणे विहार करण्यासाठी कायदेशीर हक्क देण्यासाठी कायदा मंजूर करणारा देश आहे पनामा. थोडक्यात पनामा या देशानं सी टॉर्टॉइज आहेत त्यांच्यासाठी एक कायदा मंजूर केलेला आहे. नंतर मध्यंतरी एक हत्ती वर्तमानपत्रांमध्ये चर्चेत होता, त्याचं नाव होतं अरिकोंबन. या अरिकोंबन नावाचा हत्ती काय करायचा, रेशन दुकानावर हल्ला करायचा आणि त्यातला काय करायचा, तांदळाची पोती खाऊन घ्यायचा किंवा तांदूळ खाऊन घ्यायचा. सो हा एक केरळमधला हत्ती होता, त्याचं नाव होतं अरिकोंबन. तांदळाची पोती असलेल्या रेशन दुकानावर हल्ले केल्यामुळे तो चर्चेत होता. असं म्हटलं जातं की हत्ती हा खूप हुशार प्राणी त्या ठिकाणी आहे. मला असं कौतुक वाटतं की त्याला कसं कळत असेल की हे रेशनचं दुकान आहे आणि या रेशनच्या दुकानामध्ये त्याला तांदूळ खायला मिळणार आहे. त्याने सहज एके दिवशी तांदूळ खाल्ला तर त्याला ती गोष्ट आवडायला लागली, म्हणून तो काय करायचा, केरळमध्ये विविध ठिकाणी फिरायचा आणि तो काय करायचा, तांदळाची पोती फोडून त्यातला तांदूळ त्या ठिकाणी खायचा. ओके, सो हे कौतुक करण्यासारखं गोष्ट आहे. परंतु नंतर वनविभागाने त्याला पकडलं आणि नंतर त्याला मुख्य जंगलामध्ये सोडून दिलेलं होतं. तिथून पुढं काय तक्रारी त्याच्या आल्या नाहीत बिचारायच्या, परंतु सुरुवातीला त्यानं थोडं तांदूळ खाण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या होत्या. ओके, नंतर केरळ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरं त्या ठिकाणी आहेत, ज्या मंदिराचं संवर्धन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं. सो ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी ग्रीन असावा म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यासाठी त्या ठिकाणी योजना आखलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे देवांकणम चारुहितम. लक्षात ठेवा, देवांकणम चारुहितम याचा अर्थ देवाचे सुंदर हिरवे निवासस्थान. जी काही तुमची देवाची मंदिर आहे त्या देवाच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी काय करायचा आहे, हरित करायचा आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं झाडं लावायची आहेत. त्रावणकोर, कोची, मलबार, गुरुवायूर आणि
कुदल मणिकम नावाची जी काही 5 देवस्वम बोर्डांतर्गत येणारी मंदिर आहेत त्यांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी झाडं लावण्यात येणार आहे. नंतर फिलिपाईन्स या देशामध्ये मध्यंतरी एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचं नाव आहे माउंट मेयोन. माउंट मेयोन हा फिलिपाईन्समध्ये उद्रेक झालेला एक त्या ठिकाणी ज्वालामुखी आहे. थ्रायव्हिंग, ओके, थ्रायव्हिंग मेकिंग सिटीज ग्रीन रेझिलेंट अँड इन्क्लुझिव्ह इन अ चेंजिंग क्लायमेट नावाचा अहवाल एका संस्थेनं तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे वर्ल्ड बँक. ओके, सो एवढं मोठं लावून येण्यापेक्षा थ्रायव्हिंग असंच लक्षात ठेव. ओके, सो भविष्यामध्ये वातावरण बदल होत आहे, त्यासाठी आपल्या शहरं तयार पाहिजेत म्हणून त्याच्या संदर्भातचा हा अहवाल आहे. नंतर जैवविविधता नोंदणी म्हणजे बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे काय, तर त्या विशिष्ट एरियामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये ज्या काही फुलांच्या, फळांच्या, झाडांच्या, वन्य प्राण्यांच्या ज्या काही प्रजाती आढळतात त्यांचं जे काही डॉक्युमेंटेशन केलेलं असतं त्याला आपण बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणतो. त्याचं अपडेशन आणि त्याची पडताळणी करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू करणारं राज्य गोवा. गोवा म्हणते आपल्या राज्यामध्ये जी काही बायोडायव्हर्सिटी आढळते त्याची जी काही आपल्याकडं त्या ठिकाणी रजिस्टर आहे त्याचं आपल्याला अपडेशन करणं आवश्यक आहे. नंतर राजधानी शहरातील म्हणजे जी काही कॅपिटल सिटी आहे त्या कॅपिटल सिटीतील प्रत्येक घरातील छतावर सौर ऊर्जा निर्मिती केंद्र तयार करण्यासाठी सौर शहर प्रकल्प सोलार सिटी प्रोजेक्ट राबवणारं राज्य केरळ. केरळ असं म्हणतोय की आमची जी राजधानी आहे तिरुअनंतपुरम, त्या तिरुअनंतपुरम शहरातील प्रत्येक घरावरती त्या ठिकाणी सोलार युनिट पाहिजे. प्रत्येक घरानं स्वतःची सोलार एनर्जी त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. यासाठी सोलार सिटी प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. प्रत्येक घरावर कशा प्रकारे आपण सोलार पॅनल बसवू शकतो, कशा प्रकारे आपण त्यांना फायनान्सिंग करू शकतो, त्यासाठीची ही योजना आहे. सो बेसिक एवढं लक्षात ठेवा, सोलार सिटी प्रोजेक्ट हा केरळ सरकारनं सुरू केलेला आहे. नंतर बघा, पश्चिम बंगाल राज्य सरकारनं अशा काही बस सुरू केलेल्या आहेत. त्या बसमध्ये एक उपकरण आहे, त्या उपकरणाचं नाव आहे शुद्ध वायू. आता ह्या बसमध्ये शुद्ध वायू नावाचं जेव्हा उपकरण असेल तेव्हा समजा फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो, पुण्यामध्ये शुद्ध वायू नावाचं उपकरण जर एका PMTच्या बसमध्ये बसवलं तर काय करेल बघा. समजा ती PMT धावते स्वारगेट ते कात्रज. सो काय करेल, ही स्वारगेट ते कात्रजच्या दरम्यान ही जेव्हा बस धावेल तेव्हा त्याच्यामध्ये शुद्ध वायू नावाचं उपकरण असेल आणि या ट्रॅकवरती त्या ठिकाणी हवेची गुणवत्ता कशी आहे ते मोजेल आणि त्या ठिकाणी संबंधित विभागाला पाठवेल. त्याच्यामुळे काय होईल, कोणकोणत्या रिजनमध्ये कशा प्रकारे पोल्युशनची पातळी आहे हे त्या ठिकाणी कळणार आहे. ओके, सो मार्गावर असलेल्या हवेची गुणवत्ता म्हणजे एअर क्वालिटी मोजणाऱ्या शुद्ध वायू नावाच्या उपकरणांनी सुसज्ज असलेल्या बस सुरू करणारं राज्य पश्चिम बंगाल. सो पश्चिम बंगालनं अशा बस तयार केलेल्या आहेत. त्या बसमध्ये शुद्ध वायू नावाचं उपकरण आहे. ते उपकरण काय करेल, त्या मार्गावर असलेली हवेची गुणवत्ता कशी आहे ते त्या ठिकाणी रेकॉर्ड करेल. ओके, नंतर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी एक पब्लिकेशन त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे, शाश्वत हरित विमानतळ मिशन. ह्याचं प्रकाशन केलं ज्योतिरादित्य सिंधिया, जे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे पवन ऊर्जेचा सर्वाधिक अवलंब करणारं राज्य राजस्थान. इथं मोठ्या प्रमाणात पवन ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी घेतो. खुल्या प्रवेशाद्वारे म्हणजे ओपन ॲक्सेसद्वारे सर्वाधिक पवन ऊर्जा क्षमता जोडणारं राज्य गुजरात. म्हणजे खाजगी असेल, सार्वजनिक असेल किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये असू दे, सो ओपन ॲक्सेसद्वारे मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा क्षमता जोडणारं राज्य त्या ठिकाणी आहे गुजरात. देशातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान ओके कुठं तयार झालेली आहे, तर चेंगा पर्वतावरती, जे ओडिशा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यामध्ये आहे. सो बेसिकली नैसर्गिक कमान ही एक भौगोलिक प्रक्रिया आहे. सो बेसिकली काय असतं, असा एक दगड आहे समजा आणि मधला दगड जो आहे तो अतिशय कमकुवत आहे. सो वारं लागून 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 त्या ठिकाणी काय होतं, इथं क्षरण होतं आणि क्षरण झाल्यानंतर इथं काय होतं, अशी मोठी पोकळी त्या ठिकाणी तयार होते. ओके, सो असा दगड आहे आणि या दगडामध्ये अशी पोकळी तयार होते. समजा अशी पोकळी तयार होते तर हे कमानीसारखं दिसतं, म्हणून त्याला नैसर्गिक कमान असं त्या ठिकाणी म्हणतो. सो चेंगा पर्वत जो आहे ओडिशा राज्यामध्ये, त्या ठिकाणी ही देशातली सर्वात मोठी नैसर्गिक कमान त्या ठिकाणी तयार झालेली आहे. नंतर कोस्टारिका या देशामध्ये
मगरीमध्ये पहिल्यांदाच व्हर्जिन बर्थची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, सगळ्यांना माहीत आहे एखादं नवीन उत्पत्ती होते किंवा जगामध्ये एक नवीन जीव जेव्हा येतो तेव्हा त्यासाठी सुरुवातीला रिप्रोडक्शनच्या सुरुवातीला दोन जे काही व्यक्ती आहे त्यांचं समागम होणं गरजेचं आहे. ओके, अदरवाईज जोपर्यंत समागम होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ती स्त्री गर्भवती राहत नाही किंवा तिला त्या ठिकाणी बाळ होत नाही. सेम वन्य प्राण्यांमध्ये पण असंच प्रकार आहे. नर आणि मादी त्या ठिकाणी प्रकार होत असतात. ते जेव्हा जवळ येतात एकत्र येतात तेव्हाच एखाद्या बेबीची निर्मिती किंवा एक जीव जगामध्ये त्या ठिकाणी येत असतो. परंतु मगरीमध्ये पहिल्यांदाच व्हर्जिन बर्थची नोंद झालेली आहे. याचा अर्थ मादीनं कोणत्याही प्रकारे मेटिंग न करता ती मादी गर्भवती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याला व्हर्जिन बर्थ असं म्हटलं जातं. याचा अर्थ ती गर्भवती राहिली परंतु ती कोणत्याही नराच्या संपर्कामध्ये आली नाही. ती नराच्या संपर्कामध्ये न येताच ती गर्भवती राहिली किंवा प्रेग्नंट राहिली, त्याला व्हर्जिन बर्थ असं म्हणतात. सो पहिल्यांदाच मगरीमध्ये असा प्रकार आढळून आलेला आहे. आणि मगरी कुठल्या आहेत? कोस्टारिका. ओके, येस. मिझोरम राज्यामध्ये एक उडणाऱ्या पालीचं नाव उडणारी पालीची प्रजाती त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि त्या पालीचं नाव आहे पॅराशूट गेको. ओके, मध्यंतरी आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता, कुठल्या तरी सरड्याचं नाव दिलं होतं आणि ही वन्य प्रजाती कशाशी संदर्भात आहे असं विचारलं होतं. सो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पॅराशूट गेको काय आहे तर हे एका उडणाऱ्या पालीचं नाव आहे. ती मिझोरम राज्यामध्ये त्या ठिकाणी सापडलेली आहे. मी तर म्हणतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ नयेत, कारण बऱ्याच लोकांना पालीचं फार भीती त्या ठिकाणी वाटत असते. आपल्या घरामध्ये भिंतीवर दिसणारी जरी पाल दिसली चालणारी तरी आपण घराच्या बाहेर धूम टोकत असतो. आणि विचार करा, इमॅजिन करा की ते पालीकडे तुम्ही बघताय आणि तिनं तुमच्यावर उडी मारली. हे इमॅजिनेशनच फार त्या ठिकाणी विचित्र असू शकतं. ओके, सो ही जी काही उडणारी पाल आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडली नाही तर ती मिझोरममध्ये त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्याला पॅराशूट गेको असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात नावाच्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपणाची एक नवीन पद्धतीच्या बद्दल त्यांनी सांगितलं. मियावाकी नावाची एक प्लांटेशनची पद्धत आहे जी जपानमध्ये फॉलो केली जाते. कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त झाडं कशा प्रकारे लावू शकता त्याची ही पद्धत आहे. मध्यंतरी एक अहवाल त्या ठिकाणी रिलीज केला होता. त्याच्यामध्ये सर्वात जलद तापमान होणारा खंड जो आहे तो युरोप आहे. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाची वाढ होते अशी नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया. क्विक रिव्हिजन कोणीही चुकू नका. याच्यामध्ये माझा वैयक्तिक काहीच फायदा नाही. फक्त पाठीमागच्या अर्धा पाऊण तासापासून बऱ्याच वेळेला पाठीमागं काय शिकलं हे आपल्याला विसरत असतं. बऱ्याच वेळेला एक गोष्ट तुम्ही वाचली असेल बघा, सिंहावलोकन नावाचा शब्द वाचला असेल. सिंहावलोकन हा शब्द मुळातच त्या ठिकाणी सिंहाकडे बघून आलेला आहे. सिंह जेव्हा 4 पावलं पुढे जातो तेव्हा पाठीमागं वळून बघत असतो की नक्की आपल्याला काही थ्रेट्स आहेत का. सो लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा पाठीमागं वळून बघून सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पुढे जात असता तेव्हा पाठीमागं काय गोष्टी होत आहेत ते कळलं पाहिजे. आणि मला माहीत आहे की बऱ्याच लेवलला तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला याची रिव्हिजन करणार नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, हा तुमच्यासाठी केलेला उपक्रम आहे. कारण आम्ही सगळं जे करतो ते नो डाऊट फिनान्शियली काही आमचे त्याच्यामध्ये फायदे असतात, परंतु ॲट द एंड एम तुमच्यासाठी असतं की तुमच्यासाठी आम्ही दर्जेदार कॉन्टेंट कसा देऊ. पण बऱ्याच वेळेला मुलं फक्त व्हिडिओ बघून सोडून देतात. परंतु जर आम्ही तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबल राहून जर आम्ही तुमच्यासाठी क्विक रिव्हिजन घेत असेल तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याची पण पानं पलटली गेली पाहिजेत. कारण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासापासून आपण काय शिकलोय हे परत एकदा नजर फिरवली तर तुमच्यासाठी ते जास्त फायदेशीर आहे आणि आपल्या अभ्यासाचा भाग आहे. कारण नेपोलियन बोनापार्ट एकदा म्हटला होता, जर मला 4 तास झाडं तोडायचे असतील तर मी 8 तास माझ्या करवतीला धार द्यायचं काम करेल. याचा अर्थ रिव्हिजन जास्त करेल, अभ्यास भरपूर करेल. सो रिव्हिजनचा पार्ट त्या ठिकाणी आहे. ओके, सो 5 जून जागतिक पर्यावरण दिवस त्या ठिकाणी असतो. सोल्युशन्स टू प्लास्टिक पोल्युशन अशी यावर्षीची थीम आहे. कोटे डी आयव्हरी यावर्षीचा यजमान देश त्या ठिकाणी आहे. 11 आणि 18 मध्ये भारताला यजमानपद होतं. 5 ते 16 जून 1972 मध्ये या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भात स्टॉकहोम या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणून या परिषदेचं आयोजन, या दिवसाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येतं. लवकरच देशामधल्या 54व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा त्या ठिकाणी होणार आहे. याचं नाव आहे विरांगणा दुर्गावती. हा मध्य प्रदेशमधला व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी आहे. 2339 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्यामुळं एकूणच मध्य प्रदेशमधला हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. हा मध्य प्रदेशमधला 7वा व्याघ्र प्रकल्प आहे. एप्रिल 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. भारतामध्ये सध्याला 3167 वाघ आहेत. 200 वाघांची संख्या वाढलेली आहे.
एकूण व्याघ्र प्रकल्पांचं क्षेत्रफळ देशातलं 75,796 चौरस किलोमीटर आहे. ओके, महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सध्याला 6 आहेत. ही सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारे राज्य आहेत, परंतु मध्य प्रदेश आपल्याला ओव्हरकम करून भविष्यात लवकरच जाईल. 52वा रामगड आहे, 53वा राणीपूर आहे. 29 जुलै हा व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पाणथळ आणि खारफुटीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारनं 2 योजना सुरू केलेल्या आहे. पाणथळ प्रदेशांसाठी जी योजना आहे ती योजनेचं नाव आहे अमृत धरोवर, आणि मँग्रोव्हसाठी जी आहे ती मिष्टी योजना आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त याचं अनावरण करण्यात आलं. ॲक्च्युली 2023-24चा जो काही अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याच्यामध्येच या योजनेची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती. बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ आलं होतं जे अरबी समुद्रामध्ये तयार झालं. त्याचं नामकरण बांगलादेशने त्या ठिकाणी केलं होतं. एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म अशी त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. सर्वाधिक काळ टिकलेलं हे आहे, 10 दिवस टिकलं, कारण 6 जूनला निर्मिती झाली, 15 जूनला ते गुजरातला येऊन धडकलेलं होतं. ओके, नामकरण कसं केलं जातं मी तुम्हाला सांगितलं. 13 देश, 13 नावं सुचवतात. लिस्ट ए संपवली जाते, लिस्ट 2 त्या ठिकाणी संपवली जाते. याच्या अगोदर मोखा नावाचं चक्रीवादळ होतं, त्याला येमेननं त्या ठिकाणी नामकरण केलं होतं. स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2023 अहवालानुसार त्या ठिकाणी पर्यावरण कामगिरीमध्ये तेलंगणा राज्य पहिलं आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं हा अहवाल तयार केला होता. पॅरिसमध्ये एक हवामान अंदाज बांधण्यात आला. त्या हवामान अंदाजानुसार त्या शहरामध्ये किमान 50 किलो मायक्रोप्लास्टिक सहित पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला होता. पहिल्यांदाच अशा प्रकारे हवामान अंदाज होता ज्याच्यामध्ये प्लास्टिक पाऊस त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला. पहिला शहरी हवामान चित्रपट महोत्सव नवी दिल्लीमध्ये ऑर्गनाईज त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात 3 योजनांचं घोषणा त्या ठिकाणी अमित शाह यांनी केलेली आहे. 8,000 कोटीचा आउटले त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. इथं बेसिकली अग्नी असेल, पूर असेल आणि भूस्खलन असेल, या 3 आपत्तीशी संबंधित जे काही प्रमाण आहे किंवा गोष्टी आहेत त्या कमी करायच्या त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. नंतर आहेत जागतिक संवर्धन परिषद 2025 जी अबुधाबी इथं होणार आहे. दर 4 वर्षांनी ही परिषद होत असते, त्यामुळे थोडी महत्त्वाची आहे. मार्सिले इथं ही परिषद याच्यापूर्वी झाली होती. आयुसीएनकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. 8 जून महासागर दिवस असतो, 16 जून कासव दिवस असतो, 17 जून वाळवंटीकरण आणि दुष्काळासाठी लढा देण्यासंदर्भाचा दिवस असतो. हर लँड हर राईट्स अशी त्याची थीम आहे. भारतात निर्मिती केलेल्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण पुणे ते दिल्लीच्या दरम्यान झालं. त्या ठिकाणी प्रवासी उड्डाण झालेलं होतं. NTCAनं चित्त्यांच्या संवर्धनासाठी राजेश गोपाल यांच्या अंडर एक समिती स्थापन केलेली आहे. निर्वा नावाची दक्षिण आफ्रिकेतील आलेली मादी चित्ता आता कुनू नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे. तांदळाची पोती असलेल्या रेशन दुकानावर हल्ला केल्यामुळे अरिकोंबन नावाचा एक हत्ती केरळमधला त्या ठिकाणी प्रसिद्ध चर्चेत होता. केरळ राज्यानं अशी एक योजना आखलेली आहे, तिथली जी काही मंदिर आहे त्या मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश हरित करण्यासाठी देवांकणम चारुहितम नावाची योजना त्या ठिकाणी आखलेली आहे. माउंट मेयम नावाचा ज्वालामुखीचा स्फोट फिलिपाईन्समध्ये त्या ठिकाणी झालेला होता. जागतिक बँकेनं थ्रायव्हिंग नावाचा रिपोर्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला होता. बायोडायव्हर्सिटी रजिस्टर जे आहे त्याचं अपडेशन करण्यासाठी गोव्यानं मोहीम सुरू केलेली आहे. सोलार सिटी प्रोजेक्ट सुरू करणारं राज्य आहे केरळ. शुद्ध वायू नावाच्या उपकरणांनी सुसज्ज असलेल्या बस सेवा सुरू करणारं राज्य आहे पश्चिम बंगाल. ओके, नंतर त्या ठिकाणी आहे पवन ऊर्जेचा सर्वाधिक वापर राजस्थानमध्ये खुल्या प्रवेशाद्वारे पवन ऊर्जा क्षमता जास्त जोडणारं राज्य आहे गुजरात. देशातली सर्वात मोठी नैसर्गिक कमान चेंगा पर्वतावर त्या ठिकाणी तयार झालेली आहे. कोस्टारिकामध्ये पहिल्यांदाच मगरीमध्ये व्हर्जिन बर्थची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. मिझोराममध्ये पहिल्यांदाच उडणाऱ्या पालीचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे, त्याचं नाव आहे पॅराशूट गिको. मन की बात या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मियावाकी या जपानी वृक्षारोपण पद्धतीचं त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी केला होता. आणि अलीकडच्या काळात सर्वात जलद तापमानावर होणारा जो काही खंड आहे तो आहे युरोप. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.